नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण सध्या बघत आहोत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पावसाचं वातावरण आहे, ढगाळ आहे आणि पाऊस सुद्धा पडत आहे. आणि त्याचबरोबर बऱ्याच शेतकरी बंधूंची कांद्याची लागवड चालू आहे. काही जणांची 10 दिवसाची, 20 दिवसाची, 30 दिवसाची अशी लागवड झालेली आहे. आणि मग ह्या पिरियडमध्ये जर पाऊस पडला, आपल्या कांदा समजा 1 महिन्याच्या आतला असला आणि त्या पिरियडमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर आपल्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळे कांदा लागवडीचे रोप सुद्धा आपले बरीच हानी होते. तर त्यातला प्रथमतः आपण जर बघू तुम्हाला दाखवतो, तर महत्वाचं म्हणजे पिळ पडणे हा एक रोग ह्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो हा. आणि ह्या पिळ पडल्याला आपण इथं बघू शकतात की ह्याच्यामध्ये कांद्याला कसे पिळ पडलेले आहेत. आणि त्याचबरोबर कांद्यामध्ये दुसरा एक रोग म्हणजे महत्वाचे जे आहेत, त्याच्यामध्ये मर रोग एक आपल्याकडे कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. आणि इथं बघू शकतात आपण, इथं कांदे आपल्याला मेलेले दिसतात. त्याचं म्हणजे जी गाठ आहे ही पूर्ण सडून गेलेली आणि ते गाठीबरोबर त्याच्या मुळा सुद्धा पूर्ण सडून गेलेले आहेत. आणि मग ह्याच्यामुळं ह्या कांद्यामध्ये अशी मर झाली की आपल्याला बऱ्याच वेळेस इथं ह्या जे दिसन तुम्हाला पूर्ण कांद्याची हे झाले. आणि हे जवळपास 8 ते 10 दिवस झाले कांदा लागवड झालेली आहे. मग अशा पद्धतीने जर आपल्या कांद्याच्या रोपामध्ये मर होत असली तर आपल्याला काही रासायनिक उपाययोजना सुद्धा करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये रासायनिक उपाययोजना बऱ्याच शेतकऱ्यांचं असतं, काही जैविक करतात, काही रासायनिक. तर रासायनिक मध्ये आपल्याला महत्वाचं आणि त्याच्या अगोदर उपाययोजना म्हणजे आपल्या कांद्याच्या लागवडीमध्ये रोपांमध्ये वाफ्यामध्ये पाणी साठलं नाही पाहिजे, ही आपल्याला प्रथमतः काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या कांद्याच्या रोपांना आळवणी करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कार्बेंडाझिम प्लस मँकोजेब ही जी संयुक्त बुरशीनाशक आहे, ह्याची आपल्याला ह्या रोप लागवड झाल्याच्या नंतर एक 15व्या दिवसाच्या आसपास किंवा 10 दिवसाच्या आसपास फवारणी झाली पाहिजे. आणि या फवारणीमध्ये हे कार्बेंडाझिम प्लस मँकोजेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी. त्याचबरोबर आपण ह्या रोपांना रोप प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं आहे. आणि रोप प्रक्रिया करून रोपामध्ये आपल्याला कार्बेंडाझिम पावडर जी आहे 10 लिटर पाण्यात 10 ग्रॅम द्रावण तयार करून त्याच्यात रोप बुडूनच लावणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर रोप लागवड झाल्याच्या नंतर आपल्या रोपामध्ये कार्बेंडाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपल्याला ह्याची आळवणी एक 7 दिवसाच्या अंतराने 2 वेळेस करणं गरजेचं आहे. किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड जे आहे 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, ह्याची सुद्धा आळवणी करणं गरजेचं आहे. हे फवारणीमध्ये वापरू नये रोपामध्ये. तर अशा पद्धतीने जर आपण ह्याला जर रासायनिक उपाययोजना केली तर आपल्याला कांद्याचं व्यवस्थितरित्या रोपांचं मर, रोपामध्ये येणारी मूळकूज, खोडकूज आणि त्याचबरोबर पिळ पडणे हा रोग आपल्याला आटोक्यात आणता येते. धन्यवाद.